निवडणूक ही लोकसेवेची संविधानिक संधी असून ती केवळ पदप्राप्तीपुरती मर्यादित न राहता लोकशाहीतील जनतेच्या हक्क, अधिकार आणि राजकीय इच्छाशक्तीची कसोटी ठरत असते। मात्र सध्याच्या काळात पनवेलसह संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे। ही बाब लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना आव्हान देणारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। पनवेलमधील पत्रकार मित्र असोसिएशनच्या वतीने व ॲडव्होकेट संतोष खांडेकर यांनी या महत्त्वपूर्ण विषयाची दखल घेण्यात आली। निवडणूक प्रक्रियेत मतदारांना उमेदवारांच्या विरोधात आपली असहमती नोंदवण्याचा अधिकार आहे। एखाद्या मतदाराला निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार योग्य वाटत नसेल तर तो नोटा म्हणजेच नन ऑफ दी अबाऊ हा पर्याय निवडू शकतो। नोटा हा पर्याय मतदारांच्या नकारात्मक कौलाची प्रभावी माध्यम असून तो लोकशाही अधिक सक्षम करतो, असे मत पत्रकार मित्र असोसिएशनचे कार्याध्यक्ष नितीन जोशी यांनी मांडले आहे। नोटाच्या माध्यमातून मतदारांना आपली असहमती गोपनीय पद्धतीने नोंदवण्याचा अधिकार मिळतो। मात्र बिनविरोध निवडणुकीच्या प्रक्रियेत नोटा पर्यायाचा विचार न होणे हे लोकशाहीच्या हक्कांवर गदा आणणारे आहे। त्यामुळे निवडणूक अधिकारी वर्गाने या बाबीचा निष्पक्षपातीपणे विचार करून संविधानिक अधिकारांच्या आधारे योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी ॲडव्होकेट संतोष खांडेकर यांनी केली आहे। या संदर्भातील निवेदन पनवेल मित्र पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक, कार्याध्यक्ष नितीन जोशी तसेच ॲडव्होकेट संतोष खांडेकर यांनी पनवेल प्रांत अधिकारी तथा निवडणूक अधिकारी पवन चांडक यांना सादर केले। सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक असल्यास पुढील कायदेशीर लढा न्यायालयात जनतेच्या सहभागातून लढवण्यात येईल अशी प्रतिक्रिया यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे कार्याध्यक्ष नितीन जोशी यांनी व्यक्त केली। नोटा अधिकारांच्या जनजागृतीसाठी नागरिकांनी जागरूक राहून लोकशाही बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। तसेच निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्याशी चर्चा करताना नितीन जोशी यांनी सांगितले की एखाद्या मतदाराला बिनविरोध घोषित केलेला उमेदवार मान्य नाही तर त्यांना संविधानाने नोटा हा पर्याय दिलेला आहे। त्यामुळे नोटा विरुद्ध बिनविरोध मतदार अशी निवडणूक लढवून मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार द्यावा। या विरोधात न्यायालयात रीट पिटिशन दाखल करणार असून कायदेशीर बाजू ॲडव्होकेट संतोष खांडेकर लढवणार आहेत। साहेब, पनवेलमध्ये अनेक प्रभागामध्ये बिनविरोध निवडणूक झालेली, आपण कुठल्या मुद्द्यावर प्रांत अधिकाऱ्यांकडे भेटायला आले होते आणि निवडणुकीच्या कुठल्या प्रक्रियेवर आपला आक्षेप आहे? नमस्कार, मी नितीन जोशी, पत्रकार मित्र असोसिएशनचा कार्याध्यक्ष म्हणून कार्य करत असतो। पनवेल शहरामध्ये आपण बघितलं असेल तर 2 दिवसापासून सध्या सोशल मीडियावरती एक बॅनरचं सत्र सुरू आहे की बिनविरोध निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन। विशेष करून प्रभाग क्रमांक 18, 19, 20 इथले सोशल मीडियावरती सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे। तर माझं म्हणणं असं आहे की आपण ज्या वेळेस मतदान करायला जातो तर त्या मतदानाच्या चिन्हामध्ये एक नोटा नावाचा एक ऑप्शन आहे, एक नोटा नावाचा ऑप्शन आहे। तो ऑप्शन कशासाठी दिलेला आहे की जर कधी यापैकी आपल्याला कोणताही उमेदवार मान्य नसेल तर आपण त्या नोटाचा ऑप्शन चॉईस करू शकतात। तर आता मला एक सांगा, जे बिनविरोध आलेले उमेदवार आहेत त्यांचं जर कधी नेतृत्व तिथल्या मतदाराला मान्य नसेल तर त्या मतदारांनी करायचं काय असा प्रश्न सर्वत्र उपलब्ध होत आहे। तर जर कधी एखादा मतदार सांगतोय की माझी निवड झालेली आहे बिनविरोध, पण त्याचा जर कधी मान्यता जर कधी तिथल्या प्रभागातील लोकांना नसेल, त्यांना जर कधी त्या गोष्टी मान्यच नाहीये, मला ही व्यक्तिमत्व मान्य नाही। उदाहरणार्थ मी नितीन जोशी एखाद्या बिनविरोध निवडून आलोय, एक उदाहरण आपण धरू, पण जर कधी काही लोकांना माझ्या प्रभागातील माझं नेतृत्वच मान्य नाहीये तर मग त्यांनी करायचं काय असा सवाल आता सध्या नागरिकांपुढे पडलेला आहे। तर त्याच्यासाठी नोटांविरुद्ध ती व्यक्ती उभे करा, निवडून आल्यानंतर तर तुमचा विजय हा निश्चितच होईल। तुम्हाला जर कधी तुमच्या स्वतःच्या प्रभागामधल्या कामावरती जर कधी तुम्हाला विश्वास आहे तर तुमचा विजय निश्चित होईल। लोकांना जर कधी तुमचं नेतृत्व मान्य नसेल तर नोटांना ते मतदान करतील। नोटा विरुद्ध तो उमेदवार अशी एक निवडणूक व्हावी आणि या निवडणूक होण्यासाठी आज पत्रकार मित्र असोसिएशन स्वतः रस्त्यावरती उतरलेली आहे। बऱ्याच लोकांकडून पत्रकार मित्र असोसिएशनला फोन येत आहेत, फक्त काही लोक पुढे यायला घाबरतायत, कारण की ते लोक म्हणतायत जर कधी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी जर कधी दबाव येत असेल अशी चर्चा आम्हाला ऐकायला भेटते तर आमचं काय होणार। म्हणजे कुठेतरी आज आम्हाला सुद्धा धमकीचे फोन येतात, बऱ्याच गोष्टी होतात, अशा असताना सुद्धा आम्ही करायचं काय असं लोकांचं आमच्याकडे सांगणं आलं। आमचं नाव कुठे घेऊ नका। त्यामुळे पत्रकार मित्र असोसिएशन हे स्वतः रस्त्यावरती उतरलेली आहे। त्यांनी आता सन्माननीय निवडणूक निर्णायक अधिकारी जे आहेत
त्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांना याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे. आता पुढे काय निर्णय होतो तो खरं तर आपल्याला बघावाचा ठरणार आहे. जागरूक नागरिक म्हणून त्याच याच्यामध्ये आता आम्ही कोर्टापर्यंत जाणार आहे. हायकोर्टामध्ये त्याविषयी आम्ही याचिका सुद्धा दाखल करणार आहे लवकरच. हे शनिवार रविवार हे जरा 2 दिवस आल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला, नाही तर आम्ही खरं तर आजच निघणार होतो. तर लवकरच आम्ही याचिका सुद्धा दाखल करणार आहे. आणि मी सांगतो मतदारांनो, जागृत व्हा, आपण रस्त्यावरती उतरा, हीच ती वेळ आहे. हे दाखवून द्या की आपल्यामध्ये किती ताकद असते, आपण काय करू शकतो आणि आपल्या ताकदीमुळे काय होऊ शकतं हे दाखवण्याची आजच ती वेळ आहे. रस्त्यावरती या आणि दाखवून द्या.